मॅम, हं. प्रत्येक फायब्रॉइडचा ऑपरेशन जरुरी आहे? फायब्रॉइड आहे म्हणजे सर्जरी करायची हा चुकीचा समज आहे. कारण कित्येक फायब्रॉइडची सर्जरी लागतच नाही. मुळात फायब्रॉइड हे नॉन कॅन्सरस असतं. पण फायब्रॉइड्सचे काही सिम्पटम्स असतील, म्हणजे आपल्याला जर खूप जास्त ब्लिडिंग होत असेल, हेवी रक्तस्राव असेल, तर मात्र आपलं हिमोग्लोबिन कमी होतं, आपल्याला थकवा वाढतो, सगळे आपल्या बॉडीचे अवयव असतात त्यांचं परफ्युजन कमी होतं, तेव्हा मात्र आपल्याला सर्जरीची नक्कीच गरज आहे. दुसरं म्हणजे आपण प्रेग्नन्सी ट्राय करतोय, पण फायब्रॉइडमुळे आपली जी गर्भाशयाची कॅव्हिटी आहे ती एकदम डिस्टॉर्ट झालेली आहे. गर्भाशयाच्या कॅव्हिटीमध्ये फायब्रॉइड घुसतंय. अशा वेळेला कधी-कधी प्रेग्नन्सी राहत नाही आणि त्यावेळेला आपल्याला सर्जरी करावी लागते. कधी फायब्रॉइड खूप मोठं वाढतंय, पोटावरून पण ते दिसायला लागलंय आणि त्याचा ब्लॅडरवर दबाव यायला लागलाय, तर आपल्याला फायब्रॉइड ऑपरेट करावं लागतं. डोक्यात हेच ठेवायचं आहे 3 आणि 4 सेंटीमीटरचं फायब्रॉइड जे काहीही त्रास देत नाहीये, ते पटकन जाऊन ऑपरेट करून नाही घ्यायचं. जर गरज असेल तर डॉक्टर तुम्हाला सांगतील, तेव्हाच फायब्रॉइडची आपल्याला सर्जरी करायची आहे. फायब्रॉइड हा कॅन्सर नाहीये. ओके?